माफ कर पोरी, मला खिडकी बाहेर भेटलीस तेव्हा तुझ्या डोळ्यात चोर लपला होता हे ओळखाय हवं मी. आणि हे बघ, काशीच्या वाटेला जाशील ना तर आई बिराईच्या कोपाला सामोरं जावं लागेल तुला. भाऊ काका, हात सोडते. आता तुम्हीच मला ह्यातून वाचवा. मला काही मार्ग दाखवा भाऊ काका. आता मार्ग एकच, बाहेरच. तुम्ही दोघी समोर या माझ्या. या म्हणतोय ना. हा खेळ जर असा सुरू राहिला तर माझा प्राण जाईल आता. दोघींनी सांगा काय खरंय ते सांगा. अहो मी खरं बोलतीये, मीच काशी आहे. काय म्हणणं आहे तुझं? हा प्रकार जर असा सुरू राहिला तर यांना त्रास होईल. यांची तब्येत माझ्यासाठी जास्त महत्वाची आहे. पण मग आता मी काय करू? माझ्यामुळे तुम्हाला आणि या घराला नेहमीच मनस्ताप सहन करावा लागलाय. माझी फक्त एक इच्छा पूर्ण करा. तुमच्या हाताने माझा जीव घ्या. नाही जगायचं मला. काशी, काशी, अहो काय होतं तुला? तू काय बघत थांबलेस? चल बाहेर निघ, बाहेर निघ. थांबायचं अजिबात. बाहेर निघ. नाही म्हणते ना लवकर. कोणाच्या बोला कुठे पळते? घरा बाहेर पाडी करणं लवकर. चल. या सगळ्या गोंधळात माझं डोकं गरगरायला लागलंय आता. हो, मी डोकं चेपून देऊ का? नाही नको. जरा पाणी आणतेस? हो आणते. काशी, हा माझा आंबाडा का घातलायस? तुला मी सांगितलंय ना मला ते मोकळे केस आवडतात म्हणून. या आंबाड्यामुळे किती घोळ झाला तुला कळतोय का? अगं कळतच नव्हतं कोण काशी आणि कोण ती बबली येते. सोडतो आंबाडा. आले पाणी. माझ्या कानावर आलंय बाप्पाजींच्या घरी कामाला आजकाल कोणी जात नाही. अगं ए कमलाबाई, काम जरा इकडे ये. काय कमलाबाई, नाही गेले 2 दिवस मी बघतोय बाप्पाजींच्या घरी कामाला नाही येत तू. हा आणि येणार बी नाही. ए काय बोलला शोभाना? लय माज आला का तुला? बाबा कदम, तुझे आणि बाप्पाजीचे प्रताप मला माहित आहेत. आणि म्हणूनच मी माझ्या बायकोला सांगितलंय की बाप्पाजीकडे काम करू नकोस. अगं बाबो, ऐकलं का रे? या सुबाण्याला म्हण माझ्या बाप्पाजींची कारस्थानं आवडत नाहीत. फळ झाडापासून तुटलं तरी त्याची झाडाशी असणारी ओळख तुटत नाही. गुरुआई, गुरुआई, काय झालं? मी तिथे कशाला गेले होते आणि काय झालं तिथे? पाहिलंस, इतके दिवस फक्त ती कामिनी आणि सूर्याच तुझ्या वाईटावर वते. पण दुर्दैव, आता ती बबली पण त्यानं सामील झाली आहे. तुला तुझ्या नवऱ्याचं, संजयचं रक्षण करायचं आहे. मला माझ्या कर्तव्यापासून दूर पळून जायची इच्छा नाहीये गुरुआई. पण मी काय करू? एक दिवस प्रत्येकाला तुझी ओळख पटत. सोनं मातीत पडलं म्हणून त्याची खरी किंमत कमी होत नाही काशी. तुला झगडावं लागल स्वकीयांसाठी. स्वकीयांविरुद्ध. पण एक लक्षात ठेव, हे गाव सोडून जाऊ नगस. आली आली भाग्यलक्ष्मी, आली आली भाग्यलक्ष्मी.